हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? वेलकम टू माय चॅनल मम्माज वर्ल्ड. सो आजचा दिवस खूप जास्त छान आहे अँड आज आहे सोमवार अँड आज आहे मिहिरचा थर्ड एक्झाम. सो त्याचे एक्झाम सुरू झालेले आहे. थर्ड असेसमेंट एक्झाम सुरू झालेला आहे आणि काही दिवसातच मी जाणार आहे माझ्या मॉमकडे आणि माझी बहीण पण येणार आहे. सो आज तिचा ॲनिव्हर्सरी आहे, फर्स्ट मॅरेज ॲनिव्हर्सरी. आणि कसा टाईम पळतो ना, कळतच नाही ॲक्च्युली. आणि वन डे एगो एक इन्सिडेंट झाला, मला तुम्हाला त्याच्याबद्दल सांगायचं आहे आणि तुम्हाला अवेअर करायचं की असं काही झालं तर काय काय गोष्टी करायला पाहिजे. ॲक्च्युली एकदम नॉर्मल दिवस चालू होता आणि संध्याकाळी मी जस्ट बिर्याणी खाल्ली आणि बिर्याणीनंतर मी म्हटलं थोडंसं डार्क चॉकलेट खाऊ. सो डार्क चॉकलेट मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, ते काढून मला च्यू नव्हतं करता येत. जास्त वेळ च्यू करायचं म्हणून आपण म्हणतो ना, गिळून टाकू, तसं केलं आणि ते माझ्या इथेच येऊन अटकलं. सो मला चोकिंग व्हायला लागलं आणि त्याच्यानंतर आय थॉट की ओके, लेट मी म्हणजे थोडंसं काम डाऊन होतं आहे. आणि जेव्हा मी बाहेर काढायला गेले तर ब्लड यायला सुरू झालं, माईट इथे कट पडला. सो जेव्हा ब्लड यायला लागलं तेव्हा मी अजून पॅनिक झाले. तरी मी स्वतःला 10 मिनटं सांभाळायची कोशिश केली, पण मला पॅनिक अटॅक येऊन गेला आणि आय स्टार्ट शिवरिंग आणि माझे हातपाय थंड पडायला लागले. आणि मला थोडंसं असं वाटायला लागलं की मला ब्रीथिंगच होत नाही आहे, लाईक इतकं मी हायपर झालेले होते. त्याच्यानंतर माझा एमर्जन्सी कॉन्टॅक्ट, कधीही आपल्या फोनमध्ये एमर्जन्सी कॉन्टॅक्ट ठेवायचाच आपल्या जवळच्या लोकांचा. सो माझ्याकडे सागर दादा आणि दीदींचा नंबर होता अँड सडनली माझ्या डोक्यात काहीच नाही झालं. मिहीर घाबरलेला होता खूप जास्त, विशाल नव्हता घरी आणि मी एकटीच होते. सो मी सडनली दीदींना फोन केला आणि मी इतकी हायपर झालेले होते आणि मला इतकं बोलता येत नव्हतं, की इतकं मला इथे दुखत होतं आणि त्या ब्लड माझ्या हातामध्ये होतं की मी दादा, दादा, दादाच करत होते. आणि दादा विदिन फ्रॅक्शन ऑफ मिनिट्समध्ये ते आले आणि हॉस्पिटलला गेलो आणि त्याच्यानंतर मी काम डाऊन झाले. सो ह्याच्याने मला एक गोष्ट कळाली की आपल्या फोनमध्ये एमर्जन्सी कॉन्टॅक्ट असणं खूप जास्त गरजेची आहे. वेळ काय सांगून येत नाही गाईज, कुठली वेळ कशी येऊ शकते. मला पण वाटलं नव्हतं, इतकं नॉर्मल डे होतं आणि अचानक तुम्हाला चोकिंग होते, ब्लड येतं आहे, लॉट ऑफ थिंग्स आर हॅपनिंग ॲट द सेम टाईम. सो बी अवेअर आणि एक एमर्जन्सी कॉन्टॅक्ट ऑलवेज ठेवा. आणि आय एम सो ग्रेटफुल, आय एम सो थँकफुल टू दीदी. आणि आय कॅन नॉट एक्सप्लेन इन माय वर्ड्स. निखिल भाऊजींचा पण फोन आलेला होता, तनू पण काळजी करत होती. इनफॅक्ट सगळ्यांना असं टेन्शन आलेलं होतं, विशालला तर भयानक टेन्शन आलेलं होतं. पण एव्हरीथिंग इज फाईन अँड गुड. आणि अशा गोष्टी होऊ शकतात, जेव्हा पण अशा गोष्टी होतील तर प्लीज एमर्जन्सी कॉन्टॅक्ट ठेवा. आणि इट्स व्हेरी नॉर्मल आणि घाबरू नका, पॅनिक होऊ नका, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात.